आपल्या जन्मदिनाच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे, म्हणजेच आपला ज्या दिवशी वाढदिवस आहे त्या दिवशी आपण असा कोणता उपाय केला पाहिजे की जेणेकरून आपल्या पत्रिकेत जन्माच्या वेळेस जी ग्रहस्थिती होती आणि जे ग्रह आपल्याला त्रासदायक ठरतायत त्यांचा दोष निवारण व्हायला मदत होईल, हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. धन्यवाद डॉक्टर श्यामल. सगळ्यात पहिले म्हणजे मला वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही दिलेल्या सर्व शुभेच्छा, शुभ आशीर्वाद, प्रेम याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या ह्या सगळ्या प्रेमामुळे माझा वाढदिवसाचा आनंद अजून द्विगुणित झालेला आहे. थँक्यू सो मच फॉर दॅट. ह्या दिवशी मी काय करते, मी ही पर्सनल रेमेडी तुम्हाला सांगते की वाढदिवसाच्या दिवशी काय केलं पाहिजे की जेणेकरून पुढचं वर्षभर आपल्याला त्या ग्रहांचा त्रास होणार नाही. ही मी माझी रेमेडी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. तर काय करायचंय, सगळ्यांकडे जर पत्रिका असेल, याच्यासाठी आपल्याला पत्रिका लागते, कारण आपल्या जन्माच्या वेळेस जी ग्रहस्थिती होती त्यानुसार कोणते ग्रह आपल्या मार्केश आणि बातकेश या घरांमध्ये आहेत ते बघायचे. त्यातले जे ग्रह आहेत त्याचे रत्न आपल्याला कधीही धारण करायचे नाहीयेत, ते रत्न आपल्याला घालायचे नाहीत, ते रत्न दान करायचे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ज्यांच्याकडे पत्रिका असेल त्यांनी त्या पत्रिकेमध्ये मार्केश बातके स्पेसिफिक स्थानांमध्ये कोणते ग्रह येत आहेत ते चुकूनही रत्न घालू नका, ते दान करा आपल्या जन्मदिवशी. मग ते तुम्ही जलप्रवाही करू शकतात किंवा एखाद्या जुन्या मंदिरात, शिव मंदिरामध्ये तुम्ही त्या पिंडीवर वाहू शकतात किंवा दान करू शकतात, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी करायचं आहे. जर तुम्हाला तुमची पत्रिका माहीत नसेल किंवा जर तुम्हाला मार्केश बातकेशमध्ये कोणते स्थान आहेत आणि कोणते रत्न आपल्याला घालायचे नाहीयेत हे माहिती नसेल तर तुम्ही तुमचे डिटेल्स आमच्याकडे शेअर करू शकता. आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि ते तुम्हाला सांगेल की कोणते मार्केश बातकेश मधले ग्रह आहेत आणि काय तुम्ही घालायचं नाही. कारण की खूपदा असं होतं की पुष्करात चांगला आहे, गुरुचा आहे म्हणून घालायचा, पण जर गुरु हा तुमच्या मार्केश किंवा बातकेश स्थानामध्ये असेल तर गुरुचं रत्न घालायचं नाही. त्याचप्रमाणे उपरत्न चालतील पण जे मेन रत्न आहेत ते तुम्ही घालायचे नाहीत, ते दान करा. मग हे तुम्ही वाढदिवसाच्या दिवशी केले तर ही जी ग्रहपीडा, ह्या ज्या ग्रहांचे दोष आहेत ते लागत नाहीत. हा एक खूप रामबाण उपाय आहे जो तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी नक्की करू शकता. तुम्ही करा आणि तुमचा हा अनुभव कळवा. धन्यवाद. डॉक्टर श्यामल, आयादी ॲस्ट्रो वास्तू.